हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू स्मार्ट लर्निंग चॅनल. स्मार्ट लर्निंग चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा आपला टॉपिक आहे वर्ब. या अगोदर जे आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा. यामुळे काय होतील, आपल्या नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर मग सुरुवात करूया. वर्ब म्हणजेच क्रियापद. वर्बचं मीनिंग काय, त्याचे कोणकोणते टाइप्स पडतात आणि वाक्यातील वर्ब कसा ओळखायचा हे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, यामुळे तुमचा हा कन्सेप्ट क्लिअर होईल. चला तर मग पाहूया. वर्ब क्रियापद. आता वर्बची डेफिनेशन पाहूया. द वर्ड्स विच इज यूज्ड टू टेक अन ॲक्शन इज कॉल्ड ॲज वर्ब. जो शब्द एखादी क्रिया किंवा कृती दर्शवतो त्यांना क्रियापद असे म्हणतात. एक्झाम्पल, टू रन, टू गो, टू स्पीक, टू ईट. तर एक्झाम्पल पाहूया. आय गो टू स्कूल. तर यामध्ये गो हा वर्ब आहे. आय स्पीक विथ माय फ्रेंड. यामध्ये स्पीक हा वर्ब आहे. ओके, वर्ब्सचे टाइप्स पाहूया. त्यामध्ये दोन पार्ट्स आहेत, हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब. हेल्पिंग वर्बचे दोन प्रकार पडतात, स्पेशल ऑक्झिलरी वर्ब अँड मॉडल ऑक्झिलरी वर्ब. आता यामध्ये स्पेशल ऑक्झिलरी वर्बमध्ये तीन टाइप्स आहेत, टू बी, टू डू अँड टू हॅव. तर टू बी मध्ये आपलं येतं एम, इज, आर, वॉज, वर, बीन अँड बीइंग. हे येतं टू बी मध्ये. तर टू डू मध्ये कोणतं येतं, डू, डज अँड डीड. हे टू डू मध्ये येतं. टू हॅव मध्ये येतं हॅव, हॅज अँड हॅविंग. हे टू हॅव मध्ये येतं. ओके, आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये कोणतं येतं, तर ते आहेत कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, शुड, वुड अँड विल. हे कशामध्ये येतं, तर हे मॉडल ऑक्झिलरी वर्ब मध्ये येतं. हे झाले हेल्पिंग वर्ब झाले. तर आता मेन वर्ब कोणकोणते आहेत ते पाहूया. तर मेन वर्बचे 5 प्रकार पडतात, 5 फॉर्म असतात. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म अँड फिफ्थ फॉर्म. ओके, तर यामध्ये आता एखादा वर्ब घेतला आपण, स्पीक. स्पीक हा फर्स्ट फॉर्म झाला. तर त्याचा सेकंड फॉर्म आहे स्पोक, SPOKE, स्पोक. थर्ड फॉर्म झाला स्पोकन, SPOKEN, स्पोकन. फोर्थ फॉर्म झाला स्पीकिंग, ING. ह्या फोर्थ फॉर्मला ING फॉर्म असेही म्हणतात. आता जो फिफ्थ फॉर्म आहे, फिफ्थ फॉर्म यामध्ये काय आहे, तर यामध्ये यस अँड ES प्रत्यय लागतो. जसं की आता कोणकोणते वर्ब आहेत, यस तर सगळ्या वर्बला लागतोच, पण ES हा कुठल्या कुठल्या वर्बला लागतो ते आपण पाहूया. जसं की ज्याच्या वर्बच्या लास्टला CH असेल, SH असेल, SS असेल, O असेल आणि X असेल, अशा वर्बच्या लास्टला म्हणजे प्रत्यय त्यांना लावायचा ES हा प्रत्यय लावायचा. ओके, आणि जसं फ्लाय असेल, FLY, फ्लाय, तर त्याचा वर्ब काय येतो, तर त्यासाठी फ्लाईज, FLIES, फ्लाईज. क्रायसाठी काय येतो, क्राईज, CRIES, म्हणजे वाय काढायचा आणि त्या जागी IES हा प्रत्यय लावायचा. वाय काढायचा आणि IES हा प्रत्यय लावायचा. ओके, तर हा झाला फिफ्थ फॉर्म झाला. नेक्स्ट अजून एक वर्ब घेतला, ईट घेतला, EAT, ईट. तर त्याचा सेकंड फॉर्म काय येतो, एट, ATE. थर्ड फॉर्म येतो इटन, EATEN, इटन. आणि त्याचा ING फॉर्म येतो इटिंग, EATTING, इटिंग. ओके, हे झाले मेन वर्ब.
सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर आपण एखादं सेंटेन्स जर घेत असेल तर त्यामध्ये हेल्पिंग वर्ब अँड मेन वर्ब यांचा कॉम्बो येत असतो. म्हणजेच एखादं सेंटेन्स हे हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब ह्या दोन्ही वर्बने मिळून तयार झालेलं असतं. जसं की आपण एक्झाम्पल पाहूया. आता इथं एक्झाम्पल आहे, आय एम गोइंग टू स्कूल. हे सेंटेन्स आहे. तर यामध्ये एम हा हेल्पिंग वर्ब आहे अँड गोइंग हा मेन वर्ब आहे. ओके. आता आपण पाहूया, वर्ब हा नाउनही असू शकतो, तो ॲडजेक्टिव्हही असू शकतो अँड तो इन्फिनेटिव्हही असू शकतो. तर वाक्यात आलेला वर्ब हा नाउन आहे की ॲडजेक्टिव्ह आहे का इन्फिनेटिव्ह आहे हे कसं ओळखायचं हे आपण पाहूया. तर वर्ब ॲज अ नाउन म्हणजे वर्ब हा नाउनच्या जागी कसा येऊ शकतो ते पाहूया. त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण. धावणे ही चांगली सवय आहे. हे सेंटेन्स आहे. तर त्याचं धावणे हा काय झाला, वर्ब झाला. पण तो वर्ब आहे पण तो कुणाच्या जागी आलेला आहे, नाउनच्या जागी आलेला आहे. म्हणजे रनिंग इज अ गुड हॅबिट हे त्याचं सेंटेन्स येतं. रनिंग इज अ गुड हॅबिट. तर रनिंग हा काय आलेला आहे, हा नाउन आहे. आता तुम्ही म्हणाल हा वर्ब आहे आणि नाउन कसं काय, तर त्यासाठी मी सांगते, नाउन आहे तो कसं काय, तर रनिंग इज अ गुड हॅबिट. रनिंग ही कसली हॅबिट आहे, गुड हॅबिट आहे. तर व्याकरणाच्या नियमानुसार जर एखादा वर्ड ते वाक्याचं प्रेडिक्शन दाखवतो, वाक्याला प्रेडिक्ट करतो, तर तो काय झाला, त्या सेंटेन्सचा नाउन झाला. म्हणजेच एखादा वर्ड जर वाक्याचं प्रेडिक्ट दाखवतो तर तो झाला नाउन. म्हणून हा काय आहे, नाउन आहे. हे आता हा रन आपण जर वर्ब मध्ये लिहायचा असेल तर सेंटेन्स असं येईल, इट इज गुड हॅबिट टू रन. तर इथं टू रन हा काय झाला, वर्ब झाला. पण इथं तो काय म्हणून यूज होतो, नाउन म्हणून यूज होतो. आणि हे सेंटेन्स आपण असंही लिहू शकतो, टू रन. टू रन इज अ गुड हॅबिट. गुड हॅबिट हे सेंटेन्स आपण असंही लिहू शकतो. इथं तो सुद्धा काय म्हणून यूज होणार आहे, नाउन म्हणूनच तो यूज होणार आहे. म्हणजेच एखादा वर्ड जर वाक्याला प्रेडिक्ट करत असेल तर तो काय झाला, त्या वाक्याचा नाउन झाला. म्हणून रनिंग हा या सेंटेन्समध्ये नाउन आहे. ओके. आता वर्ब ॲज अ ॲडजेक्टिव्ह कसा येऊ शकतो त्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. आय सॉ अ रनिंग लॉयन. मी धावणारा लॉयन पाहिला. ओके. कसा लॉयन पाहिला, धावणारा. सो जेव्हा आपण एखाद्या सेंटेन्सला कसा याने क्वेश्चन करतो तेव्हा जे आन्सर येतं त्यामध्ये जो वर्ब असतो तो ॲडजेक्टिव्ह वर्ब असतो. म्हणजेच हा वर्ब इथे ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज होतो. आय सॉ अ रनिंग लॉयन. सो इथे आपण कसला लॉयन, कसा आहे लॉयन, काय करतो, रनिंग. सो रनिंग इज अ ॲडजेक्टिव्ह म्हणून इथे हा वर्ब ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज झालेला आहे. तर सेकंड सेंटेन्स पाहूया. अ स्पीकिंग बॉय कम्स टू मी अँड आस्क हाऊ ही कुड लर्न इंग्लिश. बोलणारा मुलगा माझ्याजवळ आला आणि त्याने विचारलं मी इंग्लिश कसा शिकू शकतो. तर इथं कसला मुलगा आलेला आहे, स्पीकिंग. ओके. कसला आहे तो, स्पीकिंग. बोलणारा मुलगा माझ्याजवळ आला आणि त्याने मला विचारलं की तो इंग्लिश कसा शिकू शकतो, हाऊ ही कुड लर्न इंग्लिश. सो इथे स्पीकिंग हा ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज झालेला आहे. नेक्स्ट, वी हॅव अ स्पीकिंग पॅरोट ॲट आवर होम. आमच्या घरी कसा बोलणारा पॅरोट आहे. सो कसला पॅरोट आहे, बोलणारा. तो इथे हा स्पीकिंग हा सुद्धा ॲडजेक्टिव्ह म्हणून यूज झालेला आहे. आता वर्ब ॲज अ इन्फिनिटिव्ह कसा असतो ते पाहूया. त्यासाठी एक एक्झाम्पल आहे. आय हॅव अ कॉपी. माझ्याजवळ कॉपी आहे. टू नोट डाऊन. नोट डाऊन करण्यासाठी. तर नोट डाऊन हा झाला वर्ब आणि टू झाला हा इन्फिनिटिव्ह. सो टू नोट डाऊन हा झाला इन्फिनिटिव्ह वर्ब. ॲज अ इन्फिनिटिव्ह हा वर्ब ॲज अ इन्फिनिटिव्ह म्हणून इथे आलेला आहे.
आता नेक्स्ट वर्बचे दोन प्रकार पाहूया, फिनाइट वर्ब अँड नॉन फिनाइट वर्ब. आता फिनाइट वर्ब म्हणजे काय अँड नॉन फिनाइट वर्ब म्हणजे काय ते पाहूया. जो वर्ब काळानुसार बदलतो त्याला फिनाइट वर्ब असे म्हणतात आणि जो वर्ब काळानुसार बदलत नाही त्याला नॉन फिनाइट वर्ब असे म्हणतात. त्यासाठी एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल पाहिल्यानंतर हे तुम्हाला पटकन समजेल. आय वॉन्ट टू गो पुणे. आय वॉन्ट टू गो पुणे. तर यामध्ये हे जे वॉन्ट आहे ते फिनाइट वर्ब आहे आणि गो हे नॉन फिनाइट वर्ब आहे. आता हेच सेंटेन्स जर मी पास्ट टेन्समध्ये लिहिलं तर ते कसं होईल, आय वॉन्टेड टू गो पुणे. तर इथे ह्या वॉन्ट या वर्बचा काय झाला, चेंज झाला, वॉन्टेड झाला. सो पण हे गो चेंज झालं का, नॉन फिनाइट वर्ब चेंज झाला का, नाही. म्हणून जो वर्ब काळानुसार बदलतो त्याला फिनाइट वर्ब असे म्हणतात आणि जो वर्ब काळानुसार बदलत नाही त्याला नॉन फिनाइट वर्ब असे म्हणतात. आता हा फिनाइट होऊ शकतो का, तर त्यासाठी नेक्स्ट सेंटेन्स पाहूया. आय गो टू स्कूल. तर गो यामध्ये फिनाइट वर्ब आहे. तर याचं जर पास्ट टेन्स केलं तर आय वेंट टू पुणे. गो मध्ये काय झाला, चेंज झाला, वेंट झाला, गोचं वेंट झालं. सो काळानुसार वर्बमध्ये चेंज झाला. सो हा झाला फिनाइट वर्ब. तर या एक्झाम्पलवरून तुम्हाला समजलं असेल की फिनाइट वर्ब म्हणजे काय. जर एका सेंटेन्समध्ये दोन वर्ब येत असतील तर त्यातील फिनाइट वर्ब कुठला आणि नॉन फिनाइट वर्ब कुठला हे आपण या एक्झाम्पलवरून पाहिलेलं आहे. आता पाहूया नॉन फिनाइटचे टाइप्स. तर नॉन फिनाइटचे 3 टाइप्स पडतात. ते आहेत जेरंड्स, पार्टिसिपल अँड टू इन्फिनिटिव्ह. तर जेरंड्समध्ये ING फॉर्म येतो जसं की रनिंग. पार्टिसिपलमध्ये 3 पार्ट्स होतात, प्रेझेंट, पास्ट अँड परफेक्ट. प्रेझेंटमध्ये ING फॉर्म येतो, पास्टमध्ये वर्बचा 3रा फॉर्म येतो, परफेक्टमध्ये हॅविंग प्लस वर्बचा 3रा फॉर्म अँड टू इन्फिनिटिव्हमध्ये टू प्लस वर्बचा 1ला फॉर्म. तर हे नॉन फिनाइट जे वर्ब आहेत ते तिन्ही टेन्समध्ये सारखेच येतात, त्यामध्ये चेंज होत नाही. म्हणून तर हा नॉन फिनाइट वर्ब आहे. जसं की एक्झाम्पल पाहूया. रनिंग इज फास्ट. हा प्रेझेंटमध्ये झाला. रनिंग वॉज फास्ट हा पास्टमध्ये झाला. म्हणजे याचं मिनिंग तो काळानुसार हा बदलत नाही, म्हणून हा झाला नॉन फिनाइट. आणि जो वर्ब काळानुसार बदलतो तो झाला फिनाइट वर्ब. अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मी इथे वर्ब तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल की वाक्यामध्ये वर्ब कसा ओळखायचा आणि वर्बचे प्रकार तुम्हाला समजले असतील. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.